पैठण तालुक्यातील बालानगर परिसरात मागील 1 वर्षापासून शासकीय परवाना नसताना देखील महाराष्ट्र स्वामिल नावाने स्वामिल राजरोसपणे सुरू आहे। वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून ही स्वामिल सुरू असल्याची परिसरात चर्चा असून या बेकायदेशीर स्वामिलवर दररोज शेकडो टन लाकूड कटाई केली जात असून छत्रपती संभाजीनगर वन विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील नागरिक करत आहेत। मागील 15 दिवसांपूर्वी बालानगर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स एस.जी. नानवटे यांनी आपल्या सहकार्यासोबत महाराष्ट्र सॉमिलची तपासणी केली असता यावेळी लिंब प्रजातीचे गोलाकार 17 नग तसेच कटसाइज केलेले 114 नग अवैध लाकूड साठा आढळून आला होता। 2 पंचांसमक्ष पंचनामा देखील करण्यात आला। या कारवाईत 26,441 रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त करत शेख जावेद शेख अय्यूब शेख अजर शेख अय्यूब राहणार बालानगर तालुका पैठण यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे कलम 41, 42 आणि 52 याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती। कारवाईला काही दिवस उलटले तरीही महाराष्ट्र सॉमिल राजरोसपणे सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरण दडपल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे। या प्रकरणाची चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यातून होतीये। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।